आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मांडणी कशी करावी याचीच माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मांडणी ही कधी करावी? ही मांडणी गुरुवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही सकाळी मांडणी केली, पूजा केली तर दिवसभर आपल्या घरात राहते आणि घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न होते. ज्याची इच्छा असेल त्यांनी संध्याकाळी सुद्धा पूजा केली तर चालते. सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा. नंतर आपल्याला कलश स्थापना करायची. त्याचबरोबर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या जागेवर सुपारी सुद्धा ठेवू शकता. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवीची ओटी ही आपल्याला आवर्जून भरायची आहे. मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी होती आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही विशेष महत्त्व आहे. हे व्रत केल्याने घरात सुख, शांती लाभते. महालक्ष्मी व्रत कसे करावे? पहाटे लवकर उठून अंघोळ करायची आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि महालक्ष्मी व्रताचा संकल्प करायचा आहे. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे. माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत. हे व्रत कोणतीही कन्या, सुवासिनी स्त्री किंवा पुरुष हे व्रत करू शकतात. व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार हा व्रत करणाऱ्यांनी टाळायचा आहे. हे व्रत करणाऱ्यांनी फक्त पाणी, दूध किंवा फळांचे सेवन करायचे आहे. पूजा करताना, कहाणी वाचताना आणि आरती करताना मन शांत ठेवावे आणि घरातील वातावरण आनंदी असावे. पूजा करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल तर ती पूजा दुसऱ्याकडून करून घ्यायची. आपण मात्र स्वतः उपवास करायचा आहे. तुम्ही या दिवशी श्री महालक्ष्मीचे पाठही वाचू शकता. एकादशी, शिवरात्र या इतर उपासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी, कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी. सायंकाळी गायीची पूजा करावी, गायीला नैवेद्य द्यावा. उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी. 5, 7, 9, 11 अशा तुम्ही सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचा. तुम्हाला शक्य होतील तेवढ्या सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू द्यायचा आहे. एक एक फळ आणि व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यायची आहे. तुम्हाला जर 5, 7, 9, 11 यातील कुमारिका किंवा सुवासिनी ह्या तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही एका सुवासिनीलाही हळदी कुंकासाठी बोलावू शकता. शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिदा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. जिथे पूजा मांडायची आहे त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. लाल वस्त्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळ्या रंगाचे सोडून दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कोरे वस्त्र वापरू शकता. आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवाच्या उजव्या हाताला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. जेवढे गुरुवार आपले अडचणीत गेलेले आहेत तेवढे गुरुवार आपल्याला जास्तीचे करायचे आहेत. आपल्या यथाशक्तीनुसार पूजा मांडणी छान करायची आहे. तुम्ही फुलांची सजावट करू शकता.
फुलांची आरस करू शकता. आपण त्या समयी प्रज्वलित करू शकता. ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं त्या दिवशी आपल्याला उद्यापन हे संध्याकाळी करायचे आहे. म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ असते. लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेला आपल्याला उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन निश्चित करावं, तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं. पूजा करते वेळेस आपल्याला ओम श्री महालक्ष्मीये नमः, ओम श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने पूजा मांडून घेतली आहे. जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात उपवास करायला, पूजा करायला जमले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी. काही भाविक 1 महिन्याप्रमाणे सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात. श्री महालक्ष्मी देवीच्या व्रतकथेमध्ये पूजेची मांडणी ही कशा प्रकारे करावी हे सांगितले आहे. घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, नाणी, सुपारी घालावी. कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळे ठेवून वर नारळ ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरं, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी वाचावी. नंतर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा. रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचं जेवण दाखवावं. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करीन तो सदैव सुखी राहील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.